नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परत एकदा तुमच्या या आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आपले पुनश्च एकदा भरभरून असे स्वागत करत आहे। सागर पाटील आपल्या कोकणात राहणारा, गावात राहणारा, कसं आहे की चैत्रामध्ये आपल्या म्हणजे जत्रा आणि पालखीचं फार मोठं असं म्हणजे जवळजवळ पूर आलेलं असतं आणि चैत्र संपता म्हणजे आज चैत्र अमावस्या आहे, तर ही शेवटची जत्रा जी असते ती म्हणजे साई आणि रावेगावची जत्रा। आता आपण रावेगावची जत्रा तर पाहिलीच आहे आपल्या त्या देवकाठ्या वगैरे। तर आता संध्याकाळ झालेली आहे, जवळजवळ 42 डिग्रीचा उकाडा शांत झालेला आहे। आता आपल्या संध्याकाळ झालेली आहे, अगदी गारवा वातावरण सुटलेलं आहे आणि खरोखर आपल्या निसर्गाने त्याची जी साथ आहे ती आपल्या साथीला तो ओहो देतो। तर आता आपण जत्रेचा आनंद घेऊया या साईगावच्या जत्रेमध्ये, बघूया। मस्त अशी जत्रा आहे, छान जत्रा आहे आणि आपण जत्रा पाहून घेऊया। कसं आहे की प्रत्येक वेळी आपण स्टार्टिंगपासून सुरुवात करतो, पण यावेळी आपण एंडिंगपासून सुरुवात केलेली आहे। म्हणजे कसं आहे की जातावेळी जरा गर्दीचा किंवा दुकानाचा आढावा घेतला आणि त्याप्रमाणे आपण आता म्हणजे हा ब्लॉग शूट करतो आहोत। बघा इकडे मुलांची गर्दी दिसते। खरोखर मी सांगतो, काय रे शोरमा खातो काय? ओके, बघा कसं आहे की दरवेळी जत्रेमध्ये लेडीज स्पेशल दुकाने दिसतात, पण आता जेंट्स स्पेशल दुकाने दिसतात। बघा या शोरमाची दुकानं एवढी गर्दी बसते इथे, पोरांची डेंजर गर्दी आहे, एक नंबर गर्दी आहे। बरं वाटतं की आपली जी म्हणजे पुरुष मंडळी आहेत ती एका दुकानावर गर्दी करत असतात, आता जत्रेमध्ये बघितलं सगळीकडे लेडीजच असतात दुकानावर। चला तर पुढे जाऊया। बघा मस्त भांडी वगैरे दिसतात। बघा आणखी एक लेडीज स्पेशल दुकान, एक नंबर अशी गर्दी। चला आपण पुढे जसं जाऊया। लेडीज स्पेशल दुकाने जास्त असतात, परंतु जेंट्स स्पेशल देखील दिसतो। नमस्कार वासुदेव साहेब, नमस्कार, बरं आहे? 30 रुपये 30 रुपये 30 रुपये 30 रुपये या बघा आता तर सगळी लेडीज स्पेशल दुकानं दिसतात एकदम, आणि छान अशी जत्रा आहे आपल्या साईगावची। काय बाई जत्रेला आलास? हो बाबा जत्रेला आलोय। काय बोलतो जत्रेला आलास? मग मी पण जत्रेला आलो। अरे जिथे जिथे जत्रा तिथे मी जाम जत्रा भरली रात, मग जाते बघ आता डायरेक्ट। तर आपण जसे जसे पुढे जातो तसे नवीन गोष्टी पाहायला मिळतात। कसं आहे की अगोदर मी पाहून गेलो, जेणेकरून मला कसं आहे शूटिंग काढायला टेन्शन नाही। पण कसं होतं की दरवेळी अशी गोष्ट होती की जिथे गर्दी असते घुसतो आणि तिथे दुकानं रिपीट होतात, त्याप्रमाणे येताना आढावा घेतला आणि तशी त्याप्रमाणे ब्लॉग हा शूट करतोय। छान अशी लाकडी भांडी वगैरे, आता आपण एकदम बिझी एरियामध्ये आलेलो आहोत, एकदम गर्दी वगैरे। पण कसं आहे छोटी जागा आणि दुकानं मात्र मोठी आणि ग्राहकांची लगबग देखील मोठी आहे। ओळखीचे चेहरे भेटतात। हो चला मस्त आपण पुढे जाऊया। अंतर कापत गर्दीतून रस्ता काढत कसं आहे की मोकळ्या जागेच्या पेक्षा गर्दीमध्ये शूटिंग करायची मजा काही वेगळीच असते, कारण मार्ग जेवढा कठीण तेवढा जिंकल्याचा आनंद मोठा। हा चला दिनेश भाई, ओके। साईगावच्या जत्रेला जवळजवळ 5 गावांची मंडळी असतात, काय म्हणावं। आणि जत्रेमध्ये जाता जाता ओळखीची माणसं नक्कीच मिळतात, तशी रावेगावात देखील अशीच भरपूर ओळखीची माणसं मिळतात।
नमस्कार भाचा. कसं काय चालत चालत शेवटी अशा दुकानं आले तिथे सर्व दुकाने सर्वांना वस्तू अशा आवडतील बघा. गॉगल आहे, मस्त असे पट्टे वगैरे आहेत, या वादीच्या दोऱ्या आहेत, छान असं आहे. आणि विशेष म्हणजे हे आपल्या म्हणजे पुरुष मंडळीचं एकदम हक्काचं ठिकाण. ओके चला आता वस्तूंपासून आपण आता आलेलो आहोत मस्त चाट सेंटरच्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खाद्यपदार्थ, तोंडाला पाणी सुटणारी मिठाई. वाव बघा, एक नंबर अशी मिठाई आहे ही. जत्रेतली मिठाई खायची काही मजाच वेगळी असते. जवळजवळ 7 वर्ष या दोन्ही जत्रेपासून मी अलिप्त राहिलो. भरपूर काही बदललं, परंतु एक गोष्ट मात्र तीच आहे, ती म्हणजे जत्रेतली मिठाई. आणि हो, विशेष म्हणजे ही मिठाई जी असते ना ती आपल्या लोकल व्यापाऱ्यांनी स्वतःहून बनवलेली असते, त्यामुळे याला चव काही उत्कृष्ट अशी असते. सकाळी देवकाठ्या राव्याच्या अनुभवायच्या आणि संध्याकाळी येऊन साईच्या जत्रेचा बाजार करायचा. तशा साईमध्ये पण देवकाठे असतात, परंतु मी रावेला असल्यामुळं मी साईचं दाखवलं नाही, परंतु पुढच्या वर्षी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि कसं आहे की यंदा मी अगदी तसंच म्हणजे ही जत्रा हँडल केली, जशी की रावेची आपण देवकाठी पाहिली आणि बाजार करायला लावू आपण संध्याकाळी, आणि पालखी सोहळा देखील अनुभवला आपण साई गावचा. काय मग जत्रेशी काय काय घेतलास? काय नाही बघा, छोट्या मुलाला आपण काय घेतलंय. ओके तर आता रात्रीचे 10:30 वाजले आहेत आणि आपणास बाजूला बँडचे सूर ऐकायला येत असते. कसं आहे की जत्रा असते त्याच्यामध्ये पालखी असते. जत्रेला पालखीशिवाय अपूर्ण जत्रा असते. आपण पाहत आहात कसं की काही ठिकाणी आता असं आहे की जत्रा नष्ट झाल्यात, परंतु पालखी अजूनपर्यंत आहे. आपणास पावस केलं जसं आपण बैलजोड पालखी सोहळा पाहिला, त्याची जत्रा नसते पण पालखी असते. त्याप्रमाणे साईला जत्रा देखील असते आणि रात्री पालखी देखील असते. पालखी मिरवणूक असते. आता आपण पालखी मिरवणूक पाहून घेऊया. कसं आहे की मराठी मातीवर आणि मराठी संस्कृतीवर प्रेम करणारा मी, आणि मला या जत्रेची किंवा या आपल्या सणांची भरपूर अशी आवड आहे. कोकणामध्ये तुम्हाला अशा विविध प्रकारचे असे सण वगैरे मिळतील आणि विविध प्रकारच्या परंपरा मिळतील. त्यापैकी आता ही उत्तर कोकणातली आपली ही पालखी परंपरा. जाऊया आपण आई भवानी मातेच्या पालखीला. जय भवानी माता. सगळं एरिया आपण काबूल करू आता.
आपण बऱ्याच पालखीमध्ये नेहमी गुलाल पाहतो, परंतु या पालखीमध्ये गुलाल नसून गुलालाला पर्याय म्हणून मस्त अशी फुलं उधळली जातात. ते दृश्य काही वेगळेच आहे. चेहरे तर दाखवा आधी.
तर मित्र हो, आता मला व्हिडिओ संपवण्याची अनुमती द्यावी। कशी वाटली आमच्या साईगावची जत्रा आणि पालखी सोहळा हे मला कमेंटद्वारे एकदा नक्कीच कळवा। आणि हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। मिळूया एका नव्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय भवानी, जय हिंद, जय महाराष्ट्र।